केतकी तुझ्याकडे वळताना म्हणजे एक फार नवीन आणि फ्रेश चेहरा आहे. तो होतीस कुठे याआधी? मी अकोल्याला होते, मग काही दिवस पुण्याला होते, मग केरळला होते, ओके. आता आले इकडे. आणि काय करत होतीस? थोडक्यात तुझी बॅकग्राऊंड सांगशील प्रेक्षकांसाठी? बेसिकली मी BSc कम्प्युटर्स केलं आहे. मी कॉग्निझंटमध्ये जॉब करत होते 4 वर्ष. त्याच्यानंतर मला आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन ॲक्टर आणि स्टे इन काय म्हणतात आर्ट फील्ड. राईट. सो मग मी जॉब सोडला आणि फायनली फिल्म्स करायला लागले. मग सुरुवात कशी झाली? तुझा पहिला चित्रपट आहे? नाही, माझा सगळ्यात पहिला चित्रपट यूथ होता मराठी. हां. त्याच्यानंतर गर्ल्स आला आणि आता हा तिसरा मराठी चित्रपट आहे. ओके. मग काय आहे भूमिका तुझी? मी एका गोवन मुलीचं कॅरेक्टर करते आहे, पण ते तिचं ओरिजिन नाही आहे. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव समायरा आहे. त्याचा अर्थ प्रोटेक्टेड बाय गॉड असा आहे. सो ती गोव्यातली आहे, पण तिचे जे मुळं आहेत ते कुठे आहेत ती शोधायला निघाली आहे. आणि पूर्ण फिल्म मी वारीमध्ये शूट केली आणि तिला लीड्स मिळतात की कुठेतरी वारीमध्ये तिचे आईवडील आहेत. वारीमध्ये जे पण गावं आपण कव्हर करतो तिथे, तर ती तिथे निघते आणि त्या प्रवासामध्ये तिचा जो चाइल्डहूड ट्रॉमा असतो त्याला ती फायनली फेस म्हणजे त्याला ती सॉरी ओके. सो बेसिकली सर असं नका प्लीज. ओके. हां सॉरी. सिरियस सिरियस ओके. तर चाइल्डहुड ट्रॉमा. ओके. हां. सो बेसिकली तिची जी स्टोरी आहे तर तिला एक चाइल्डहूड ट्रॉमा असतो. त्याच्यामधनं ती समहाऊ त्याच्याशी डील करत असते आणि ॲट द सेम टाईम त्या ट्रॉमामधनं निघण्यासाठी तिला असं वाटतं की तिला जर तिचे खरे आई वडील कोण आहेत त्यांना जर ती भेटली तर तिला चांगलं वाटेल आणि त्या सगळ्या गोष्टीतनं वाईट गोष्टीतनं ती बाहेर निघेल तिच्या सोबत ज्या पण झाल्या असतात आधी. तर ती त्या प्रवासाला येते आणि कसं तिला मग वेगवेगळे कॅरेक्टर्स भेटतात आणि त्यांच्यासोबत तिचा प्रवास कसा चांगला होतो. काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? अच्छा, आप मेरी मदद करेंगे? आप हिंदी में हमें पूछिए. हिंदी में पूछूं? जी हाँ. अपने किरदार के बारे में कुछ बताना चाहेंगे? जी हाँ, मेरे किरदार का नाम है जेसन. जेसन अमेरिका से आया है. ओके. जो अमेरिका से आया है उस काफ़ी हंसमुख इंसान, लेकिन उस मुस्कुराहट के पीछे एक दुख भी है. वो अपने माँ बाप को बहुत ही छोटी उम्र में मतलब खो बैठा और उसकी उम्मीद है कि वारी के ज़रिए वो कहीं ना कहीं अपने आप को ढूंढ लेगा, कहीं ना कहीं अपनी पहचान को ढूंढ लेगा, कहीं ना कहीं उस दुख को खुशी में बदल पाएगा. उस दौरान ये हमारी जो हीरोइन है समारा से मिलता है और एक और दुखी आत्मा से मिलता है और उसे लगता है कि इसकी मदद करते करते शायद मेरी भी मदद हो जाए. तो फिल्म में जेसन यही कर रहा है और अंत में आई थिंक कहीं ना कहीं वो जो वो ढूंढ रहा है वो ढूंढ लेता है. ओके. ऋषीजी तुमच्याकडे वळताना म्हणजे एक टायटल फार वेगळं असं आहे, तर त्या टायटल मागची काहीतरी कहाणी असेल, सांगाल जरा? समायरा याचा अर्थ प्रोटेक्टेड बाय गॉड. समायरा हे त्या पात्राचं देखील नाव आहे. आता प्रोटेक्टेड बाय गॉड असं म्हटल्यानंतर आपल्याला प्रेक्षकांना किंवा कोणालाही असं वाटू शकतं की अरे वा, म्हणजे काय छान मस्त, ह्या जीवाला काही आयुष्यात घोरच नसेल. तर ते प्रोटेक्शन जे आहे ते काही त्रास होऊ नये याच्यासाठी नसून ते प्रोटेक्शन होणाऱ्या प्रत्येक किंवा येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून वाट काढण्याची शक्ती देणारं प्रोटेक्शन आहे आणि जे ती करते. सो समायरा हे त्या पात्राचं नाव ठरलेलं होतं आणि त्यानंतर मग हेच नाव चित्रपटासाठी आपण घेऊया असं आमचं ठरलं. कारण ही बेसिकली गोष्ट आहे ती त्या समायराची आहे, समायराच्या जर्नीची आहे आणि समायराला जो वारीमध्ये भेटतो जेसन, त्या दोघांची एका स्वतःच्या शोधाची गोष्ट आहे. आणि सो समायरा हे मूळ बेसिक मेन पात्र असल्यामुळे चित्रपटाचं नाव समायरा असं ठेवायचं असं आमचं ठरलं.
बरं, कलाकारांची निवड याबद्दल थोडक्यात सांगा. कलाकारांची निवड याबद्दल येस, की मुळात कोणालाही कास्ट करताना हे आपल्या टीमचा भाग नक्की होऊ शकतात की नाही, ही माणसं माणूस म्हणून किती चांगली आहेत हे सगळ्यात आधी पाहिलं जातं, ते पण पाहिलं गेलं. ह्यांच्यासाठी, या 2 मेन पात्रांसाठी बऱ्याच लोकांच्या ऑडिशन्स घेतलेल्या होत्या. म्हणजे समायरासाठी तर बऱ्याच मुलींच्या ऑडिशन्स घेतलेल्या होत्या. बऱ्याच मुलींनी 1-2 जणींनी रिहर्सल्स वगैरे करून प्रॉपर ऑडिशन्स दिलेल्या होत्या. ते काही होत नव्हतं आणि अचानक केतकीचं नाव प्रसाद पिंपळकरनी सुचवलं. प्रसाद अनफॉर्च्युनेटली आज आपल्यात नाही आहे, पण प्रसादनी हिचं नाव सुचवलं आणि प्रसादनी तिला माझा नंबर दिला आणि ती येऊन भेटली. तिने पहिली ऑडिशन दिली, जी ओकेशीच होती, पण तिच्यामध्ये ती एक जी जिद्द होती की मी आणखीन एक ट्राय करू का प्लीज, आणि तिने तेव्हाच तिथेच थांबून परत एक अटेम्प्ट दिला जो खूप चांगला होता. आणि तो अटेम्प्ट देण्यामागची तिची इच्छाशक्ती होती, ती सुद्धा आम्हाला सगळ्यांना आवडली. की आणि येस, की ओके, ही मुलगी मेहनत करून काम करेल आणि चांगलं काम करेल असा आम्हाला सगळ्यांनाच विश्वास वाटला आणि मग तिला फायनल केलं. जेसन आम्ही खूप शोधत होतो, कारण म्हणजे फॉरेनर दिसणारा आणि मग तो फॉरेनचा ॲक्सेंट मराठीमध्ये किंवा जे काही तोडकं मोडकं मराठी फिल्ममध्ये बोलतो तो खोटा खोटा आणायचा, हे एवढी मोठी जबाबदारी कुठल्या अभिनेत्यावर टाकायची याचं खरंच टेन्शन होतं. आणि अचानक निहार शेंबेकरकडनं अंकुरचं नाव समोर आलं. अंकुरशी एकदा फोनवर बोललो, अंकुरला भेटायला बोलवलं आणि ठरलं की हाच तो जेसन. कारण म्हणजे इफ यू लुक ॲट हिम नाव, त्याचं एक छान साधं सिम्पल प्रेमळ स्माईल आहे आणि साधेपणा आहे आणि मूळचा अमेरिकेचा असून अजिबात कुठेही असा काही ॲटिट्यूड नाही आहे. खूप छान डाऊन टू अर्थ माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे मनाने आणि खूप छान अभिनेता सुद्धा आहे. सो अंकुरचं भेटल्याबरोबरच ठरलं की हाच करणार आहे जेसन. त्यानेच मध्ये एक धक्का दिला होता, एक नवीन नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर फिल्म करणार आहे असं सांगून. त्याच्यामुळे थोडेसे आम्ही टेन्शनमध्ये होतो, पण फॉर्च्युनेटली फॉर अस, अनफॉर्च्युनेटली प्रॉब्ली फॉर हिम, ती फिल्म झाली नाही आणि अंकुर आम्हाला मिळाला समायला. अच्छा, तेरी फिल्म नहीं हो रही? बहुत अच्छा. अंकुर, आपके पास आते हुए मतलब एक थोड़ा आपका बैकग्राउंड बताएं, क्योंकि ऋषि जी ने तो एकदम क्यूरियोसिटी पैदा की है कि अमेरिका से आप आए, वो भी हिंदी फिल्मों में काम करने के लिए, वो करते करते आप मराठी फिल्मों में पहुंच गए. तो ये जो आपका फ्लो है, मे बी अ जर्नी ऑफ योर्स इन अ फ्यू वर्ड्स. मैं पैदा हरियाणा में हुआ और मेरा सारा परिवार हरियाणवी है. तो हालांकि मेरी परवरिश यूएस में हुई है, मेरे आसपास सिर्फ हरियाणवी लोग ही थे, हरियाणवी भाषा थी. तो मेरी परवरिश में वो कल्चर, वो भाषा, वो संस्कृति बहुत ही एविडेंट था. तो इच्छा तो हमेशा थी कि इंडिया के काम करें हम, तो आ गए हम. काफ़ी मज़ा आ रहा है. मेरी दूसरी फिल्म थी ये ऋषि सर और केतकी के साथ. मैं इनके साथ नहीं, मेरी दूसरी फिल्म है समायरा. बहुत मज़ा आया मुझे. और लैंग्वेज और जो एक निटी-ग्रिटी होती है कैरेक्टर की, जो इंडियनाइज वर्जन में होती है, वो आपने किस तरह टैप की? क्योंकि मेरा किरदार यूएस से ही है, तो मुझे कोई मराठी मैनरिज्म्स, महाराष्ट्र मैनरिज्म्स या लहजा पकड़ने की ज़रूरत नहीं पड़ी. तो उसमें ज़्यादा कोई दिक्कत नहीं थी. वो नेचुरली मेरे में से आता है, वो अमेरिकन लहजा, जब मैं इंग्लिश में बात करता हूँ. तो कैसा रहा अनुभव आपका सेकंड फिल्म के लिए, मतलब ऋषि जी और केतकी के साथ में? कैसा कितना क्या रहा? अनुभव कैसा रहा काम करने का? यू नो, हाँ. नहीं, आई थिंक अब इस इंडस्ट्री में बहुत सालों से काम कर रहा हूँ और बहुत अलग अलग तरह के लोगों से मिल चुका हूँ. कई लोग काम पैसों के लिए करते हैं, कई लोग काम
मशहूर होने के लिए करते हैं, और कई लोग गिन चुन के ऐसे लोग हैं जो काम इसलिए करते हैं क्योंकि उनको सच में सिनेमा से लगाव है, उनको कुछ कीमती बहुत ही अच्छा कंटेंट बनाने की इच्छा है। और मैं बहुत ही लकी हूँ, शुक्रगुजार हूँ कि ऐसी टीम मुझे मिली है, ऋषि सर जैसी, सुमित बहुत ही हमारे टैलेंटेड कंपोज़र, टैलेंटेड गायक भी है निहार शेमकर, और हमारे मित्र केतकी, बहुत सारे लोग हैं इस फिल्म से जो जुड़े हुए हैं जिनका दिल बहुत ही साफ है। और हाँ, ये एक तरह से आप कह सकते हो ये फिल्म एक लेबर ऑफ लव है। सब ने बहुत ही जोश के साथ, बहुत ही प्यार के साथ ये फिल्म बनाई है, तो मेरा तो एक्सपिरियन्स बहुत ही अच्छा रहा है। केतकी, तुझ्याकडे वळताना म्हणजे आता जे स्टोरी कळली त्याच्यावरून असं वाटतं की म्हणजे फिमेल ओरिएंटेड विषय आहे आणि संपूर्ण सिनेमा तुझ्याभोवती फिरणार आहे, तर या गोष्टीचं तुला कितपत दडपण आलं किंवा कुठेतरी असं वाटलं की बापरे आता कसं, असं काही? जसं सर म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा ऑडिशन द्यायला आले होते तर एवढंच माहिती होतं की ही गोव्याची मुलगी आहे, अजून त्या कॅरेक्टरचे डिटेल्स एवढे माहिती नव्हते. सो जनरली आपल्या डोक्यात एक असतं ना की टॅटूवाली मुलगी बाईकवर फिरणारी गोव्यातली, सो ती खूप क्लिशे होतं माझ्या डोक्यात तिचं कॅरेक्टर. सो मी पहिली ऑडिशन वाचली, म्हटलं ओके हे असं आहे, आणि मी ती केली. आणि सर म्हणे तुला अजून डिटेल्स सांगतो, आणि सरांनी मग तिची बॅक स्टोरी सांगितली आणि ते कॅरेक्टर असं असं येतं आहे या सगळ्या ट्रॉमातनं किंवा तिचा हा प्रवास आहे. तर मला असं झालं की एक मिनटं, ही अशी काही नॉर्मल गोव्यातली मुलगी नाही आहे. म्हणजे तिचं एक एक्सेप्शनल अशी ती स्टोरी आहे तिची, आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे जर ही ऑडिशन क्रॅक करायची. तर सरांना म्हटलं सर मला थोडा वेळ द्या. मी बसले आणि परत परफॉर्म केलं. समहाव त्यांना ते थोडंसं आवडलं वाटतं थोडं, आणि ते नाही वॉज अ पार्ट ऑफ दिस फिल्म. स्टोरी तिच्याभोवती फिरते, पण ती फक्त तिच्यापुरतीच मर्यादित नाही आहे स्टोरी. ती जेसनची पण स्टोरी आहे. ती आपल्याला तो पखवाज वाजवणारा असतो, त्याचं नाव, ते आपल्या कॅरेक्टरचं नाव काय असतं, ओके, सतीश पुळेकरांची पण एक स्टोरी आहे. तर म्हणजे ती सगळ्या कॅरेक्टर्सला धरून ती स्टोरी पुढे जाते. ते कॅरेक्टर नसतील तर तिची पण स्टोरी पुढे जाणार नाही. आणि प्लस मला असं वाटतं की फिमेल ओरिएंटेड स्टोरीज येणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आमच्याकडे पण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला पण शेअर कराव्याशा वाटतात. आणि ॲज अन ॲक्टर म्हणून पण मला एक कॉन्फिडन्स येतो की इतकं सिम्पल कॅरेक्टर आहे ते, म्हणजे ती फॅन्सी नाही आहे, ते तिचं एक जेन्युइन स्टोरी आहे. ते लोकांना बघायला एक नवीन एक्सपिरियन्स येऊ शकतो. दरवेळेस हिरोईन म्हणजे अशी एकदम फॅन्सी नको असं. ऋषीजी, तुमच्या चित्रपट कारकिर्दीकडे पाहता तुमच्या प्रत्येक चित्रपटाची कथा असते, वेगळी असते, तर हे कसं तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे तुम्ही ते ठरवता की हे कथानं घ्यायचं किंवा हे वेगळं पाहिजे, की कसं आपसूक घडतं, काय प्रोसेस आहे? कसं आपसूक घडतं असं नाही. बेसिकली स्टोरी सांगताना म्हणजे आपण चित्रपट जरी बनवत असलो तरीही फिल्ममध्ये होणाऱ्या मोस्ट ऑफ द टाइम्स गोष्टी थोड्याशा अनरिअल असतात. की कोणतरी बदला घेतं म्हणजे जाऊन त्याला मारूनच टाकतं, त्याचं घरच जाळून टाकतं, जे खऱ्या आयुष्यात होत नाही. आपण किती रिॲक्ट करतो, केवढे रिॲक्ट करतो, कसे रिॲक्ट करतो, त्याच पद्धतीने जर का फिल्ममधली माणसं सुद्धा रिॲक्ट झाली तर मला असं वाटतं की तो एक वेगळेपणा तुम्ही जो आत्ता म्हणालात तो आपोआप येतो. म्हणजे आता ह्या चित्रपटामध्ये सुद्धा पंढरपूरची वारी आहे, पण आम्ही सगळे अगदी शुअर आहोत की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वारीबद्दल चित्रपटामध्ये आतापर्यंत दाखवले गेले नाही आहेत, प्रेझेंट केले गेलेले नाही आहेत, किंवा ज्याच्याबद्दल कदाचित बाहेर चर्चा झालेली असेल, लोकांना खऱ्या गोष्टी माहिती असतील, पण त्याबद्दल कोणी तोंड उघडून फारसं बोलत नाही. त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा विषय चित्रपटातून मांडलेला आहे जो अशाच पद्धतीने खूप दाबला गेलेला आहे किंवा नेहमीच दाबला जातो, कारण तो म्हणजे चाइल्ड अब्यूज, की तो
घरातल्या घरात होतो, जवळच्या माणसांबरोबर होतो आणि मग त्याबद्दल बाहेर जाऊन कोणी बोलत नाही, त्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. याचं कारण त्यातून सगळ्यातून आपल्याच घराची बदनामी किंवा आपल्याच लोकांची बदनामी होण्याचा एक चान्स असतो. तर अशा वेगवेगळ्या बऱ्याच न बोलल्या गेलेल्या गोष्टींना आम्ही स्पर्श करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं आहे, इमानदारीत काम केलेलं आहे आणि तो जो प्रयत्न आहे तो आम्ही पूर्ण सक्सेसफुली लोकांपर्यंत पोहोचवू शकू. आता त्याच्यामध्ये काही बदल नाही होऊ शकत, त्यामुळे आता जो आम्ही प्रयत्न केलेला आहे तो आमच्याकडून 100% प्रयत्न केलेला आहे. ऋषीजी, म्हणजे तुम्ही आता सांगता की वारीसोबत वारीमध्ये घडणारं कथानक आहे, अनेक अननोन कप्प्यांना तुम्ही हात घातलाय, तर ते संस्कृतीचे जे रक्षक आहेत ते कधीतरी काही कॉन्ट्रोवर्सी करतील असं वाटतं का? आणि करणार असतील तर तुम्ही कशा प्रकारे तयार आहात? करणार असतील तर त्यांना मी काही थांबवू शकत नाही. आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की जे काही बोललो आहे फिल्ममध्ये, जे काही ज्या विषयांवर आम्ही भाष्य करायचा प्रयत्न केला आहे किंवा जे विषय मांडलेले आहेत त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. हे होतं, हे पूर्ण माहिती करून घेतल्यानंतर हे काही आम्ही आमच्या मनाचे श्लोक लिहिलेले नाही आहेत. फॅक्ट्स आणि फिगर्स ह्याच्यावरतीच आधारित पूर्ण फिल्म आहे आणि फिल्ममधल्या घटनासुद्धा आहेत. सो त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे मी थोडंसं विषय फक्त बोललो आणि तुम्ही थेट कॉन्ट्रोवर्सीपर्यंत किंवा संस्कृती रक्षकपर्यंत घेऊन गेलात, पण एवढं करण्याची काही गरज नाही आहे, कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे त्याच्यात खरं म्हणजे डिनाय करण्यासारखं काही नाही आहे आणि मला वाटतं की लोक त्याच पद्धतीने ते ॲक्सेप्ट सुद्धा करतील की हां ओके असं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला शूट करताना वारकऱ्यांनी सहकार्य केलं, आम्हाला सामावून घेतलं, अजिबात त्रास दिला नाही, त्याचप्रमाणे आता सुद्धा वारकरी संप्रदाय किंवा संस्कृती रक्षक तुम्ही म्हणताय तसे हे त्याच्यावरती फार आक्षेप घेणार नाहीत अशी अपेक्षा आहे. नक्कीच, आम्ही पण त्यासाठी विश करू. बरं, आता सरतेशेवटी फक्त एकच वन लाईन मला सांगा, समायराचा एक तुम्हाला वन वर्ड काय आठवतो? सामायिक एका शब्दात समायरा काय आहे? वन वर्ड एका शब्दात किंवा 3-4. समायराचा अर्थ प्रोटेक्टेड बाय गॉड असा होतो. आता ह्याला मराठीत सांगायचं तर म्हणजे मग ते सांग. माझे नाव एक शब्द केतकी नाही. समायरा असं म्हटल्यानंतर काही ऑप्शन असेल तर परत तेच उत्तर देऊ शकतो. नाही, आमच्या सगळ्यांची मेहनत, आमच्या सगळ्यांची लाड, आमच्या सगळ्यांची मेहनत आणि प्रतीक्षा आणि फायनली लोकांपर्यंत पोहोचण्याची आतुरता आणि आता लोकांचा जो काही रिस्पॉन्स येईल त्याची वाट. वेल सेड. केतकी, समायरा, वन वर्ड. आता म्हण केतकी. हाँ बोल नहीं अब बोल. शी इज लाइक मैं केतकी नहीं. मला वाटतं फेथ, विश्वास ठेवायचा जे करतोय त्याच्यावर, होऊन जाईल सगळं नीट. ग्रेट. अभी तुम्ही भी बताना ही पडेल. हां, समायराचा एक करती काय सांगशील? म्हणजे एक शब्द तुझ्यासाठी समायरा काय आहे? यात्रा. सुपर. बरं, मला सांग, तू किती मराठी शिकलास? काही 1-2 वाक्य तरी म्हण. इतनी सीखा हूँ कि आई थिंक आपका सवाल समझ आ गया. इतनी तो सीख चुका हूँ और इतनी सीख चुका हूँ कि सेट में जो जरूरतें हैं इंसान की, कलाकार की, वो मैं पूरी कर सकता हूँ. मला जेवण पाहिजे, मला खूप भूक लागली आहे, खूप छान बसा. महाराष्ट्र मस्त आहे. महाराष्ट्र मस्त आहे. ऐसी कुछ फ्रेजेस पकड़ी है मैंने. सब मैंने सिखाई थी. ग्रेट. इसने तो हम सबको इसी ने सिखाया. सगळंच डायरेक्शन भी इसी ने सिखाया.
अच्छा, तिघं मिळून एकत्र एक अपील करा शेवटचं एकत्र समायरासाठी. हम तीनों एक साथ कभी नहीं बात. Exactly. एकत्र म्हणजे एका सुरात तर बोलणं शक्य नाही. चालेल, बेसूर वर खाली गेला तरी चालेल. नो वरीज. क्या I don't need क्या हा तो मराठीत बोलणार कसा हा एक प्रश्नच आहे. म्हणजे समायरासाठी एकत्र की काय तुम्ही शेवटचा तिघांनी एकत्र म्हणून वन वर्ड. आमची फिल्म येते समायरा 26 ऑगस्टला. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. बेसिक तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा. थिएटरमध्ये मग याला पण तेवढंच जरा. हो हो. मैं इतनी एनर्जी के साथ आप दोनों को देखूं तो ऐसे लगे जैसे मैं बोल ही रहा हूँ. इतनी एनर्जी के साथ देख रहा हूँ आपको. देखना समायरा 26 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लागते आहे. कृपया नक्की थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहा आणि आम्हाला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया. आणि तुम्ही सगळेजण बघू शकता, म्हणजे लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही ही फिल्म बघू शकते. सो नक्की बघा, आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं. ओके, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.